पहिला म्हणजे खड्ड्यातनं पाणी काढत होते अगदी, म्हणजे तिथं खड्डा मारायचे. आणि आमची बहीण एक मोठी होती, ती कालकोंदिरीला आमची दिलेली आहे. भाडगावातनं चालत जाऊन त्या खड्ड्यातलं पाणी घेऊन येत होते त्यावेळेला ते. आणि ते आता ते चांगलं झाले नाही, चांगलं आता चांगलंच झालं की ते. मेन त्याला कारण म्हणजे साहेबच आहेत, मंडलिक साहेब आहेत, सदाशिवराव मंडलिक साहेब. बारमाही पाणी आहे त्या नदीला. आणि तुम्हाला सांगितलं दादा साहेबांचा कर्नाटकात सत्कार केला हे पाणी सोडल्यामुळं कच्च्यात कालव्यातनं. लक्षात आलं का? आणि कायम आणि कर्नाटक एवढा साहेब याला मानतोय, तिकड लागू शक्यतो साहेबांच्याकडे सगळं आहे. मुरगुडची सध्याची परिस्थिती अशी आहे, मंडलिक आणि पाटील गट एकत्र आल्यामुळे आता तरी उत्कृष्ट आहे. 2 दिवसामध्ये आमचं वातावरण सगळं म्हणजे पहिल्या दिवसापासून आता दिवसापर्यंत सगळं वातावरण आपलं गरम नरम दोन्ही प्रकारचे आहेत. आणि सध्या चाललेली ही वाटचाल आमच्या दृष्टिकोनातून सगळी चांगली आहे. म्हणजे आम्ही शिवसेनेचा स्वतः कार्यकर्ता आहे. ह्या कार्यकर्त्यामुळे हे सर्व जे चाललेलं आहे आता राजकारणाचं 20+1 हे होईल असं मला वाटतं. प्रवीण पाटलांच्या विषय म्हणजे आपले नगरपालिका स्थापन झाल्यापासून बहुतांशी राजकारण त्यांच्या भोवती फिरतं, त्यांच्या घराच्या भोवती फिरतं. आणि एक उत्कृष्ट व्यक्ती आहे, त्यांच्याकडून एक अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील असं मला वाटतं. कसं आहे, मुरगुडमध्ये हे गटातटाचं राजकारण पूर्वीपासून चालू झालेलं आहे. आता हे पक्षीय बलाबल म्हटलं तर 2 गट एकत्र आल्याशिवाय आपल्याला कुठलंही कार्य साधता येत नाही. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे हे मंडलिक आणि पाटील एकत्र आल्यामुळे आणि भाजप आणि शिवसेना थोडक्यात हे एकत्र आल्यामुळे बळ आलेलं आहे. तसं बघायला गेलं तर 70% ते 75% हे 2 गट एकत्र आल्यामुळे हा गट आता मोठा निर्माण झालेला आहे. बाकीचे गट तसं बघायला गेलं तर आता किरकोळ ह्याच्यात आहेत. आणखीन भविष्यामध्ये हे 2 गट एकत्र आल्यामुळे आमच्या 20+1 होईल असं आम्हाला अपेक्षा आहे. एक मेन कारण त्याचं म्हणजे मंडलिक साहेबांचं त्याला उपकार आहेत म्हणायचं. ते सगळ्या कर्नाटकपर्यंत अगदी की नाही मंडलिक साहेबांचं नाव घेतात लोक ते. आणि त्याच्यामुळे की नाही चौंडाळच्या सारख्या गावाला ऊस मुली देत नव्हत्या त्या गावाला. आणि पाणी आल्यामुळे की नाही भडगावची लोक, माझं गाव भडगाव म्हणायचं मूळमध्ये, आणि भडगावची लोक म्हणजे तिथं मुली देत नव्हत्या. मग तिथं त्यांचा ऊस जेव्हा चांगला आला, हे कुणामुळे झालं तर ते काळ्यामावड्याच्या पाण्यामुळे झाले. आणि तिथली लोक आता म्हणतात की आम्ही फार मोठी चूक केली असती की चौंडाळमध्ये मुली देऊन, पण आता म्हणतात आम्ही दिलं ते सोन्यासारखं झालं म्हणतात आमचं. पहिला म्हणजे खड्ड्यातनं पाणी काढत होते अगदी, म्हणजे तिथं खड्डा मारायचे. आणि आमची बहीण एक मोठी होती, ती कालकोंदिरीला आमची दिलेली आहे. भाडगावातनं चालत जाऊन त्या खड्ड्यातलं पाणी घेऊन येत होते त्यावेळेला ते. आणि ते आता ते चांगलं झाले नाही, चांगलं आता चांगलंच झालं की ते. मेन त्याला कारण म्हणजे साहेबच आहेत, मंडलिक साहेब आहेत, सदाशिवराव मंडलिक साहेब. बारमाही पाणी आहे त्या नदीला. आणि तुम्हाला सांगितलं दादा साहेबांचा कर्नाटकात सत्कार केला हे पाणी सोडल्यामुळं कच्च्यात कालव्यातनं. लक्षात आलं का? आणि कायम आणि कर्नाटक एवढा साहेब याला मानतोय, तिकड लागू शक्यतो साहेबांच्याकडे सगळं आहे. आता नदीच्या काठाची जी गावं आहेत की नाही, थोडक्यात म्हणजे तुमचं निडोरी म्हणा किंवा सावर्डे म्हणा किंवा चौंडाळ म्हणा किंवा भडगाव म्हणा किंवा मळगे म्हणा, त्या ठिकाणी म्हणजे फार अवस्था बेकार होती. कुठल्याही प्रकारचं तिथं पीक येत नव्हतं, काही येत नव्हतं. निव्वळ पाणी सोडल्यामुळे की नाही सुजलाम सुफलाम सगळं झालेलं आहे. प्रत्येकाच्या दारात आता 4 चाकी गाडी आहे. प्रत्येकाच्या दारात आता 2 चाकी की नाही, प्रत्येकाच्या दारात आता 2 चाकी गाड्या, 2-2 3-3 गाड्या आहेत आता. हे कशामुळे झालं? ते निव्वळ नदीला पाणी आल्यामुळे झाले. आणि हे शेवटपर्यंत लोकांनी विसरू नये ही माझी भावना आहे म्हणायची. अहो तांबडी माती राही नाही नदीत, आता तांबडी माती राही नाही, नुसती आता वाळू आल्या. नाही तांबडी माती एवढी होती, साईडचं सगळं गेलंय पाण्यानं. म्हणजे केवढं पाणी सोडलं असं सांगा आतापर्यंत साहेबांनी. एवढं साहेबाचा उपकार आहे. हा साहेब की जय. अजून साहेब आता वारले किती वर्ष झाली, कारण साहेबाचं नाव अजून विसरलेलं नाही लोकांनी. साहेबाची अम्बिसिडर अजून जुनी आहे तशी आहे. आता ती कारखान्यावर त्याची हे करणार आहेत. म्हणजे साहेबाला किती मान आहे सांगा. हा माझ्या मते सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील हे योग्य उमेदवार आहेत. कारण की आता आम्ही बघतोय तर ते असं एकदम तळागाळात म्हणजे जी लोक आहेत सर्वसामान्य त्यांच्यात त्या मिसळून जातात. आणि असं वाटतं की त्यांचा जनसंपर्क जास्त आहे. आणि प्रवीणदादा पाटील यांची पण सत्ता होती किती वर्ष झाले, त्यांना पण म्हणजे घरी अनुभव आहे की जनतेतून कसं उतरून काम करायचं. परत आमचे मार्गदर्शक संजय दादा आहेत, वीरेंद्र भैया आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला वाटते की पाटील काकी नगराध्यक्ष होतील.
म्हणजे कसं लोकांचं त्या अडीअडचणी जाणून घेतात. म्हणजे परवाच आमची इथं प्रचार फेरी झाली त्यावेळी आम्ही बघितलं की म्हणजे एकदम जनसामान्यांच्या मध्ये मिसळून त्याने असं म्हणजे एकदम असं दाखवून दिले की त्या नगराध्यक्ष पदाच्या तगड्या उमेदवार आहेत. म्हणजे आम्हाला घरातनं बाहेर पडायचं माहीतच नव्हतं. बचत गट केल्यामुळं आम्ही सगळ्या घरोघरी जाऊन म्हणजे सगळ्यांची माहिती मिळाली, ओळखी झाल्या. शिंदे साहेबांनी पैसे दिले बँकेतला, आम्हाला व्यवहार काहीच माहिती नव्हते. त्यांच्या ह्याच्यामुळं आम्हाला बँकेत पण जायला मिळालं. थोडंही नाही थोडं बँकेतलं पण कळालं आम्हाला एवढंच. आणि म्हणजे सगळं चांगलं हे महिलांच्यासाठी हे केलेलं आहे. दोन पैलवान ज्यावेळी कुस्ती खेळतात त्यावेळी प्रत्येकाला आपलाच अभिमान असतोय. त्यांचं कसं आहे, खोटं बोल कर रेटून बोल. आमच्या तसं नाही, आमचा आत्मविश्वास 100% आहे. आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 2,500च्या लेवलला निवडून येईल. त्यांचं कसं आहे, त्यांचा नेताच असा आहे की खोटं बोल खरं रेटून बोल. खरं कधी ती बोलतच नाही. आता ते आमच्या इथं शिवाजी महाराजाचा पुतळा मंडलिक प्रतिष्ठाननं उभा केला. त्यांचा पुढारी म्हणतो तो राजू जमादारनं बोलला. आमच्या मुरगुडचं एक दुर्दैव असं होतं, जो नगराध्यक्ष झाल्यावर त्याने किती वेळा मार खाल्ला हे त्यालाच माहीत नाही. मग तो नगराध्यक्ष चांगला कसं म्हणायचं. विकास कामावर ती बोलू शकत नाहीत, कारण त्यांनी संध्याकाळी 6 नंतर नुसतं मुरगुडात मोटरसायकलवरून एक चक्कर मारावी. विकास कामं काय झाल्यात हे त्यांच्या डोळ्यात देखत समजेल. गटार टू गटार रस्ता आहेत, गटारी सगळ्या RCC आहेत, एक पाण्याचा थेंब थांबत नाही. आणि काय विकास व्हायला पाहिजे. 57 कोटी रुपयाचा विकास ह्या 5 वर्षात झाला आहे. त्यांचं फक्त एकच ध्येय आहे, खोटं बोल करून रेटून बोल. 100% मंडलिक साहेबांची सत्ता बहुमतान निवडून येणार. भाजप शिवसेना बहुमतान, नुसतं मतान नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अपेक्षितपेक्षा जास्त लीड मिळेल. आतापर्यंत इथं फक्त पाटील गट आणि मंडलिक गट यांची सत्ता झालेली आहे. आणि यांनीच ही विकास कामे केलेली आहेत. आणि खासदार संजय दादा हे मूळचे मुरगुडचे असल्यामुळं त्यांनी कायम निधी देताना मुरगुडलाच महत्त्व दिलेलं आहे. आणि मुरगुडला जो मागल तो निधी दिलेला आहे. आणि मुरगुडचा कुठलाही प्रश्न त्यांनी प्रलंबित ठेवलेला नाही आहे. आतापर्यंत त्यांनी 56 कोटीची कामं केलेली आहेत. अंबाबाईच्या मंदिर, वीरेंद्र मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरण हा मोठा कार्यक्रम, जसा या कोल्हापूर जिल्ह्यात असा कार्यक्रम झाला नाही, असा कार्यक्रम पुतळ्याचा घेतलेला आहे. काय वाटते त्यांचं? हे कसं आहे, स्थानिक नेते आहेत, काय झालं तर ते मुरगुडातच असतात. म्हणजे ते इथले मूळचे मुरगुडचे असल्यामुळं ते कुणाच्यात पण मिसळतात. म्हणजे इथं आले तर इथं पण मिसळतात. प्रत्येक गोष्टीत त्यांनी लक्ष घालतात. उद्या जर तुम्ही हे झालं तर कागलची लोक काय मुरगुडात येऊन सत्ता करणार नाहीत. त्यासाठी आपल्याला प्रवीण दादा आणि संजय दादा यांच्या पॅनेलला मुरगुडचा तसा भरपूर विकास झालेला आहे आतापर्यंत, पण भरपूर होण्याची पण गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारपेठ तर चांगलीच आहे, पण बाजारपेठेत अजून बाहेरचे लोक भरपूर यायला पाहिजेत. त्यासाठी शैक्षणिक संस्था चांगल्या आहेत, भरपूर आहेत, पण त्यात पण भरपूर नवीन नवीन जे अभ्यासक्रम येतात त्याप्रमाणे त्याची म्हणजे जॉईन होऊन नवीन नवीन अभ्यासक्रमाची आणि त्याच्या कॉलेजची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं मेन म्हणजे भरपूर लोक इथनं कागल MIDC शिरोली MIDCला नोकरीला जातात. तसं कागलात झाली आहे तशी आपल्याकडं पण आपल्या भागात पण MIDC होणे गरजेचे आहे. तसंच जे ST स्थानक आहे आपलं, ते ST स्थानकात पण भरपूर सुधारणा होण्याची गरज आहे चांगलं आता. आणि मुरगुड स्वच्छच आहे. बाहेरच्या म्हणजे लोक जे आहेत बाहेरच्या शहरांपेक्षा मुरगुड भरपूर स्वच्छ आहे. पण तसं ST स्थानक डेव्हलप होण्याची गरज आहे. तसे लांब पल्ल्याच्या STची पण गरज आहे. जसं तुम्ही इकडनं नरसिंहवाडी किंवा इकडनं बेळगाव, इकडनं कोकणात आहेत एखाद्या गाड्या, पण त्यात जास्त ओल्याची गरज आहे. परत मुंबईसारख्या ठिकाणी पण आपल्या मुरगुडवरून गाड्याची गरज आहे. दुसरं म्हणजे जास्तीत जास्त पर्यटनाची गरज आहे. जसं आदमापूर सुधारलं आहे आपलं, तसं आदमापूरचं असं आपलं अंबाबाईचं मंदिर पण फार सुंदर आणि छान झालं आहे. तर अंबाबाईच्या मुरगुडमधनं अंबाबाई परिसर यायला आणि तिथल्या लोकांना आपल्याकडे येऊन दर्शन घेण्याची आणि त्या लोकांना एवढं छान मंदिर बघण्याची पण आपल्याला त्याप्रमाणे डेव्हलप करण्याची गरज आहे. तसं गाव तलाव कुठला मुरगुडचं आपलं सरपिलाव तलाव आहे, पाटीमचं मोठं तलाव, त्याची पण डेव्हलपमेंट करण्याची, तिथं चांगल्या बागबगीचा करण्याची पण गरज आहे.
नाही, हे झालं तर चांगलंच आहे आणि भरपूर पर्यटन आपल्याकडे वाढेल. कारण आपल्याकडे आदमापूरला येणारे भरपूर लोक आहेत किंवा मेतकाला येणारे लोक आहेत, ते आपल्या मुरगुडवरून जायला लागतात. मुरगुडमध्ये आता अंबाबाई मंदिर तर अतिशय सुरेख झालेलं आहे. देखणे लोक बाहेरची आली की बघितलं की खुश होतात की एवढं छान मंदिर आहे, पण आम्हाला माहीत नाही असं होते. आता ते गाव तलाव जर हनुमानाचं मूर्ती झाली आणि ती अंबाबाई तलावच आहे, दोन्ही आपलं एक नंबर पर्यटन स्थळ होईल आणि भरपूर लोक आली की आपल्या इथल्या लोकांना पण भरपूर रोजगार मिळेल आणि आपले आपोआप त्यामुळे बाजारपेठ सुद्धा वाढेल. बाजारपेठ छानच आहे, पण लोक येत नाहीत तेवढ्यासाठी, कारण मुरगुड आतल्या साईडला पडते, नॅशनल हायवेला पडत नाही. त्यामुळं हे पर्यटन झालं तर एक नंबर होणार आणि त्याप्रमाणे बाकीची पण डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे नोकऱ्या व्हायला पाहिजे भरपूर, त्यासाठी तुम्हाला इंडस्ट्रियल एरिया व्हायला पाहिजे थोडाफार, या गरजेच्या गोष्टी आहेत. आदमापूरला जे भक्त येतात ते भक्त तिथनं येते ते वाघापूरला जातात, वाघापूरहून मुरगुड्यातनं मेतकेल जाते. मग मेतकेल जाते ते कसं काय, इथं गाव तलाव आहे मोठं, त्या तलावाचं शिशुपीकरण केलेलं आहे. त्या तलावात 51 फुटी मारुतीची मूर्ती उभा करायची आहे, जेणेकरून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ती लोक मुरगुडात अंबाबाईचं मंदिर बघायला यावीत आणि ते मूर्ती हनुमानाचे दर्शन घेऊन ती मेतक्याला जावीत. अशा पद्धतीने ते साखळी दर्शनचं हे आहे. स्वागत कमान आहे की नाही, आता इकडं निडुरीची स्मशानभूमी आहे, तिथंपर्यंत मुरगुडची हद्द आहे, तिथं एक स्वागत कमान उभा करायची आहे. ती स्वागत कमान म्हणजे उभा करत असताना बाळूमामाचं नाव देऊन बाळूमामाच्या ह्यानं तिथे एक स्वागत कमान आणि इकडं माधवनगरला एक स्वागत कमान उभारायचं संकल्प वीरेंद्र मंडलिकांचा आहे आणि ती उभा करणार. इलेक्शन झाल्यानंतर ती उभा करणार. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून किंवा मुरगुडच्या व्यापार वाढीच्या दृष्टिकोनातून ते चांगलं आहे.